हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि। रूप पाहता लोचनी सुख झाले हो सजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा। रूप पाहता लोचनी सुख झाले हो सजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा। रूप पाहता लोचनी सुख झाले हो सजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सावळे परब्रह्म आवडिया जीवा सावळे परब्रह्म आवडिया जीवा मने मन राणी मागर केले मने मन राणी मागर केले काय करू सावळे गोविता काय करू सावळे गोविता आपल पद मन देते आपल पद मन देते परकुमा देवी वरु सावळी प्रतिमा परकुमा देवी वरु सावळी प्रतिमा मने मन माय कदानी मने मन माय कदानी काय गुरु सये सावळे गोविता काय करू सये सावळे गोविता आपे आपल पद मन देते आपे आपल पद मन देते जय कुमार कुमार जय जय गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमार
मने मन राणीवा घर केले, काय करू सये सावळे गोवित, आपे आप लपत मन तेथे. बाप रखुमा देवीवरू सावळी प्रतिमा, मणे मणी क्षमा एक झाले, काय करू सये सावळे गोवित, आपे आप लपत मन तेथे. विठ्ठल नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. या कुंदेन्तु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणा वरदंड मंडितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर स्प्रभृतिभिर्देवै सदा वंदिता. सा मां पातुं सरस्वतीं भगवती निशेषजाड्यापहा. ॐ देवराज्यसेव्यमाण पावनान्द्रिपङ्कजं, व्यालयत्नसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं, नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं, काशिकापुराधिनाथ श्रीकालभैरवं भजे. महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. ॐ नमो ज्ञानेश्वराय, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. सावळे परब्रह्मा वडे या जीवा, मणिमण रांगा. आपे आप लपत मन तेथे. विठ्ठल विठ्ठल सावळे परब्रह्म आवडे या जीवा, मणिमण राणीवा घर केले, काय करू सये सावळे गोवित, आपे आप लपत मन तेथे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त चिंतनाकरिता, काल्याच्या कीर्तनाकरिता निवडलेला अभंग रूपक माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानेश्वर भगवान यांच्या अभंग गाथेतील ज्ञानोबरायांच्या जीवनातील एका अशा भक्ताची भूमिका, एका अशा भक्ताची आवड की ज्या भक्ताची उंची, ज्या भक्ताचं जीवन, ज्याच्या नुसतं बुद्धीचंच नाही तर ज्याच्या सर्वेंद्रियाचं आलंबन फक्त परमेश्वर झालेला आहे, अशा शिगेवर गेलेला महात्मा की असा गुण नाही की जो ज्ञानोबरायांच्या ठाई वसत नाही. अशा विशेष प्रावीण्य असलेला एक असा महात्मा की ज्याच्या अपेक्षेने प्रत्यक्ष परमेश्वराची सुद्धा करुणेची भावना दाटून यावी, अशा ज्ञानोबरायांचा त्यांच्या जीवनातली अतिप्रिय आवड प्रकट करणारा एक अभंग आजच्या चिंतनाकरता निवडलेला आहे. विठ्ठल कसं आहे, मुळातच माझं बोलणं हे फार शांत आहे आणि त्याच्यात आवाजाचं बसणं हे त्याला अजून पुरवठा ठरलाय, शांतपणाला पुरवठा ठरलाय ते. पण माझ्या आवाजाच्या तुलनेत
आपण सर्वजण आहात. त्यामुळं मलाही आवाज वाढवण्याची काही जास्त गरज नाही. आणि सगळं मिळून आपल्याला फक्त तासभर बोलायचं आहे. कारण आता काही म्हणा, दिंडी 15 दिवसाची दिंडी असो, नाहीतर 7 दिवसांचा सप्ताह असो, 4 महिन्यांचा चातुर्मास असो, नाहीतर इथला 3.5 दिवसांचा सप्ताह असो, काल किती लोटला याला महत्त्व नाही. पण विशेष हे आहे की या प्रत्येक उत्सवाचा शेवट, त्या शेवटच्या दिवशी प्रत्येकाची उत्कंठा जी घरी जाण्याची आहे ती बाकी सगळीकडे सारखी आहे. असं काही नाही आहे की 4 महिन्याचा चातुर्मास झालं म्हणून उत्कंठा जास्त आहे. 15 दिवसाची दिंडी झाली म्हणजे उत्कंठा त्यापेक्षा थोडीशी कमी आहे. 7 दिवसांचा सप्ताह झाला म्हणून उत्कंठा थोडीशी कमी, आणि 3.5 दिवसाचा सप्ताह म्हटल्यावर काय घरी गेलं काय, एखादा दिवस जास्त राहिलं काय, असा काही फरक पडत नाही. तुम्ही चातुर्मासापासून तर 3.5 दिवसाच्या सप्ताहापर्यंत या उत्सवाची उत्कंठता किती प्रमाणात हे माहिती नाही, पण घरी जाण्याची अपेक्षा ही शिगेला पोहोचलेली असते. विठ्ठल विठ्ठल कुणाच्या भावनेचा अति अनादर न करता सगळं मिळून आपण तासभर बोलणार आहे. आपल्या या श्रीरामपूर तालुका वारकरी संप्रदाय आणि सर्व वारकरी मंडळींच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी एका क्षेत्रावरती आपण सप्ताह करत असतो. आणि तो सप्ताह गेल्या वर्षी विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीस्थलीवरती संपन्न झाला. आणि तो सप्ताह यावर्षी आम्हाला शृंखला अशी अपेक्षित होती की निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, सेना महाराज, सावता महाराज, चोखोबाराय, नरहरी महाराज, नामदेवराय, जनाबाई महाराज, एकनाथ महाराज, जगद्गुरु तुकोबाराय, निळोबाराय, बहिणाबाई महाराज ही आम्हाला परंपरा पूर्ण करायची. निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीस्थलीनंतर ज्ञानोबारायांच्या भूमीमध्ये सप्ताह करणं हा मानस होता. पण 2-3 अडचणी होत्या. सप्ताह 3.5 दिवसाचा, मग पारायण कोणतं करावं हा फार मोठा प्रश्न होता. मग त्याच्यात उत्तर आलं की अमृतानुभवाचं, कारण ज्ञानेश्वरीचं पारायण तर काही, कारण मागच्या वर्षी त्र्यंबकेश्वरला सप्ताह केला तर तिथे पारायणाकरता भगवान त्र्यंबकेश्वर होते म्हणून शिवलीलामृत आम्हाला योग्य वाटलं. पण ज्ञानोबारायांच्या स्थलीवरती आळंदीमध्ये समजा जायचं झालं तर मग 3 दिवसात तर काही ज्ञानेश्वरी पारायण, आणि जरी 17 मध्ये करायचं ठरवलं तर बाकीचं काहीच होणार नाही, नुसतंच पारायण होईल. मग उत्तर आलं की ज्ञानेश्वरीच्या ऐवजी अमृतानुभवाचं पारायण करा. बरं, अमृतानुभवाचं पारायण करणं हा मानस पक्का झाला. पण मग नंतर मनामध्ये विचार आला की मग अमृतानुभव पारायण आळंदीमध्ये जाऊन करण्यापेक्षा अमृतानुभव ज्या भूमीत ज्ञानोबारायांनी साकार केलंय त्या भूमीमध्ये जर आपण ते पारायण केलं तर ते जास्त श्रेयस्कर राहील. त्याचं कारण मी काल अनुभवामृत प्रवचनामध्ये त्या 2-3 मुद्द्यांना स्पर्श करून गेलो की जो ग्रंथ ज्या ठिकाणी त्याचं विशेष स्थायी झालेलं आहे त्या ठिकाणावरती त्या ग्रंथाचं पठन करण्याचा काही वेगळा आणि चैतन्यिक अनुभव राहतो. साधा प्रश्न विचारतो, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र घरामध्ये एका खोलीमध्ये, त्या खोलीचा दरवाजा बंद करून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचता येतं. आणि तेच छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र रायगडावरती सुद्धा वाचता येतं. पण फरक एवढा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र घरात एका खोलीत दरवाजा बंद करून वाचणं हे वेगळं, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र रायगडावर वाचणं वेगळं. या 2 वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. घरात वाचून ते चरित्र आपल्याला कळेल
पण त्याचा जो आनंद विशेष आपल्याला मिळायला पाहिजे तो मिळणार नाही. आणि तो आनंद विशेष जर आपल्याला प्राप्त करायचा असेल तर त्याच्याकरता रायगड सोडून दुसरी जागा नाही. अगदी त्याप्रमाणे अमृतानुभवाचं पारायण आळंदीतही करता आलं असतं, आपल्या आपल्या घरामध्येही करता आलं असतं, पण ते पारायण करताना जो आनंद विशेष मिळवायचा तो आनंद विशेष निवासे सोडून दुसरीकडे मिळणार नव्हता. ही सुद्धा कल्पना होती, पक्की कल्पना होती. निवासे सोडून तो आनंद मिळणार नाही. आणि मग नंतर कळालं की ज्ञानेश्वरीच्या पारायणाला अमृत अनुभवाची स्मृती मनामध्ये येणं आणि आपल्या जवळच ठिकाण असणं हा निश्चित ज्ञानोबरायांचा काहीतरी निर्देश आहे. आणि म्हणून तो सप्ताह आळंदीला घेण्याच्या ऐवजी नेवासे क्षेत्रामध्ये घेतला. आणि नेवासे क्षेत्रामध्ये आपल्या पैस खांबाच्या या मंदिरामध्ये हा सप्ताह गेल्या 3 दिवसापासून अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या सर्वांच्याच सहकार्याने पार पडतोय. या सप्ताहाला विशेष सहकार्य खऱ्या अर्थानं ज्यांचं मिळालं ते म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान पैसखांब मंदिर, सर्व देवस्थानचे अध्यक्ष, आदरणीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, विश्वस्त मंडळ, सचिव आणि इथं सर्वच सेवा करणारी ज्ञानोबरायांची सेवाधारक मंडळी यांचं विशेष सहकार्य लाभलं. कारण कोणत्याही गोष्टीची गरज पडली तर आम्हाला गेटच्या बाहेर जायची गरज पडली नाही, जावं लागलं नाही, ते इथल्या इथे मिळालं. आणि म्हणून देवस्थानचे सर्वच मंडळी या उत्सवाचे एक चांगले भाग बनून राहिले. त्यानंतर या ठिकाणचं सर्व परिसरातील गुरुवर्य महाराज मंडळी, त्याचप्रमाणे श्रीरामपूर शहरामधील बऱ्याचशा गावांची आलेली मंडळी, सप्ताहाकरता आलेली, मध्ये मध्ये भेटी देणारी मंडळी, अन्नदान देणारी मंडळी, भजनी मंडळी, महिला मंडळ, पुरुष मंडळ आणि सर्वच ज्यांचं या उत्सवाला सहकार्य लाभलं. आज या उत्सवाची सांगता काल्याच्या कीर्तनानं होतीये. आणि या काल्याच्या सेवेकरता बरीचशी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या देवस्थानचे, त्या देवस्थानची ज्यांनी अनेक वर्षापासून निष्ठेने सेवा करत करत आपलं जीवन व्यतीत केलंय आणि आजही देवस्थानच्या प्रगतीचाच विचार ज्यांच्या मनामध्ये कायमस्वरूपी राहतो, आदरणीय हरिभक्ती परायण गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली शिंदे, आदरणीय माऊली कालही उपस्थित होते, आजही उत्सवाकरता या ठिकाणी आले, त्यांना धन्यवाद. त्यानंतर आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य रामनाथजी महाराज पवार, पूजनीय महाराज कालही उत्सवाकरता उपस्थित होते, आजही या ठिकाणी विशेषत्वाने त्यांनी येणं केलं, त्यांच्याही चरणावरती मी प्रणाम करतो. या बाजूला आमच्या श्रीरामपूर तालुक्याचं भूषण, पण सद्यस्थितीमध्ये जे श्री क्षेत्र नेवासे या ठिकाणी थांबलेले आहेत, ज्ञानोबरायांच्या चरणाची सेवा ज्यांच्या मनाचा प्रिय विषय आहे, म्हणून ते या ठिकाणी ज्ञानोबरायांच्या जवळ येऊन थांबले. आणि आपल्या तालुक्याचा उत्सव म्हणून अगदी पहिल्यापासून आजपर्यंत पूर्ण उपस्थिती ज्यांनी दाखवली आणि ज्यांची सप्ताहातील दुसऱ्या दिवसाची सेवा झाली, आदरणीय हरिभक्तीपरायण रामायणाचार्य गुरुवर्य नंदकिशोरजी महाराज खऱ्यात पूजनीय महाराज आजही या ठिकाणी उपस्थित आहे. आणि नुसते उपस्थित नाही तर आज ते टाळ घेऊन उभे आहेत आणि त्यांनी सुंदर अशी चाल गायली. आता खरं म्हणजे त्यांनी कोणत्या रागात चाल गायली, त्यात त्यांनी काय काय एकत्र करून त्याचा गोडवा वाढवला, यातलं मी कवडी काही तुम्हाला सांगू शकत नाही. कारण मला संगीतातल्या सचा सुद्धा अभ्यास आणि ज्ञान नाहीये, मुळात नाहीये. मी फक्त ऐकून म्हणणारा माणूस आहे. जेवढं काय तोडकं मोडकं गायन मला जमतं ते आदरणीय आमचे गुरुवर्य साहेबरावजी महाराज कांगुने यांची कृपा आहे. त्यांच्या कीर्तनात मृदंग वाजवण्याचं आणि त्यांच्या कीर्तनात गायन करण्याची सेवा
थोडकी थोडकी करायचो आणि त्यांचं थोडं थोडं ऐकून म्हणायला शिकलो. नाहीतर गायन माझा मुळात विषय नाही. त्यामुळं त्यांनी कोणत्या रागामध्ये चाल गायली मला माहिती नाही, पण जे काही स्वर होते ते मनाला शांतता आणि समाधान पुरवणारे होते. खरं म्हणजे गायन हा कीर्तनाचा आत्मा आहे. भजन हा कीर्तनाचा आत्मा आहे. कीर्तनातून जर भजन बाजूला काढलं तर हे फक्त उभं राहून केलेलं प्रवचन होईल, बाकी काही होणार नाही. उभ्या उभ्या केलेलं प्रवचन होईल, बाकी काहीच होणार नाही. म्हणून सुंदर अशी चाल आदरणीय महाराजांनी गायली आणि त्याच्यातनं खऱ्या अर्थाने बोलायचे नवीन नवीन विचारांचं स्फुरण मला होत आहे. त्यांच्या बरोबरीने आपल्या नेवासे, श्रीरामपूर आणि राहुरी तालुक्याचं संगीत क्षेत्रातलं फार मोठं नाव आणि संगीत क्षेत्राचे एक प्रसिद्ध आचार्य हरिभक्तीपरायण परमपूजनीय गुरुवर्य बाळासाहेबजी महाराज पवार तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या संबंधाने ज्यांचं व्यासपीठ नेतृत्व, तुम्ही म्हणाल महाराज ही कुठपर्यंत, आजचं कीर्तनच फक्त याच्यासाठी आहे. आज काय फार मला अभंगावर बोलायचं आहे, अभंग सोडवायचा आहे, अभंगाच्या संबंधाने काही विशेष वेगळं चिंतन करायचंय, काही अशातला काही आजचा प्रकार नाही. आज मी फक्त आभार मानण्याकरता उभा आहे. जेवढी वेळ माझ्या हातात आहे तेवढ्या वेळेत मला होईल तितके सर्वांचे फक्त आभार मानायचे. याच्यापेक्षा वेगळं मला जास्त काही करायचं नाही. ज्यांचं व्यासपीठ नेतृत्व या उत्सवाला लाभलं, आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य दत्तात्रय महाराज सजगुरे, आणि ज्यांची पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा ही झाली, त्या संबंधाने उपस्थित हरिभक्तीपरायण अकोलकर महाराज, पवार साहेब, हरिभक्तीपरायण राजवाळ नाना, हरिभक्तीपरायण नळे महाराज, हरिभक्तीपरायण गायधने महाराज, विनेकरी गायधने महाराज, इकडे ज्यांची आपल्याला एक दिवसाची नाश्त्याची कालचीच नाश्त्याची पंगत झाली, हरिभक्तीपरायण पाटील नाना राऊत. आता खरं सांगतो तुम्हाला, त्यांना नाश्त्याची पंगत द्यायची हे त्यांना सुद्धा माहीत नव्हतं. त्यांनी डायरेक्ट पत्रिकेत नाव पाहिले. खरं आहे का खोटं? म्हणून त्यांचेही धन्यवाद. काल नाशिकवरून धावपळ करत, गाडीवर धावपळ करत आमचे रामभाऊ महाराज सोनवणे ते या ठिकाणी आले. हरिभक्तीपरायण विशाल महाराजही आलेत, त्यांनाही धन्यवाद. बाळासाहेब पाटील गायधने निपाणी वडगावहून आलेत. अजिंक्य महाराज ज्यांनी 3 दिवस मृदंगाची सेवा दिली. हरिभक्तीपरायण प्रशांत महाराज, अविनाश महाराज, आमच्या हरिभक्तीपरायण काकडे ताई. खरं म्हणजे त्यांची त्या नेवाशा तुमच्याच भागातल्या आहेत. काकडे ताई या तुमच्याच भागातल्या आहेत. फक्त हल्ली मुक्काम त्यांनी उंबरगाव गाठलाय. चांगलं ज्ञानेश्वरीचं श्रवण आहे, चांगलं ज्ञानेश्वरीचं पठण आहे, चांगला ज्ञानेश्वरीचा अभ्यास आहे. पण बन्सी महाराजांची परंपरा म्हणून अजून कधी विण्याला हात लावला नाही. भजन आणि पारायण एवढं फक्त परमार्थ म्हणून त्या करतात. त्याच्या पुढे बन्सी बाबांच्या परंपरेला डाग लावायचा नाही, म्हणून अजून काकडे त्यांनी प्रवचनाच्याही भानगडीत पडल्या नाही जास्त, आणि कीर्तन तर फार दूरची गोष्ट. बन्सी बाबांच्या, गुरुवर्य देवगडच्या बाबांच्या परंपरेत त्या राहिलेल्या आहेत. त्यामुळं त्या परंपरेला सांभाळावं म्हणून फक्त भजन आणि पारायण या कारणामध्ये ज्या राहतात त्यांनाही धन्यवाद. मातापूरच्या आमच्या बऱ्याच, आता इथे 2-4 मंडळी अशी की ज्ञानेश्वरी पाठ, उंडे काकू झालं, आमच्या दोन्ही उंडे काकूच हे ज्ञानेश्वरी चांगले 2-2, 3-3 अध्याय सणासण म्हणून दाखवतात अशी मंडळी आहे. म्हणून गर्दी जरी आपल्या सप्ताहाला आता कमी होण्याचं कारण 2-3 घटना झाल्या, त्यामुळं सगळं थोडंसं, पण मी त्या दिवशी बोलून गेलो, सप्ताहाला यायचं तर त्या दिवशी अशोकराव थोरात आणि आमचे एकनाथ नाना, आमचा 2-3 फोन झाला. 2-4 घटना अशा विस्कळीत घडल्या आणि पावसाचं वातावरण ऐन सप्ताहाच्या अगोदर 1.5 दिवस सलग बरसत होत. त्यामुळं बरीचशी मंडळी ही आता काय करावं, निघावं की नाही अशा दोलायमान अवस्थेमध्ये होत्या. पण आता काय होईल ते होईल, चला निघूच, जे होईल ते होईल, पाहता येईल. नंदकिशोर महाराजांचा फोन झाला, ते म्हणे काही काळजी करू नका, तिकडून कमी पडले तर नेवाशातले येऊन बसतील, तुम्ही ते काही टेन्शन घेऊ नका म्हणे. आणि म्हणून इथपर्यंत येण्याचा प्रपंच आखला. पण इथं आल्यानंतर मनाला खरं जे
आनंद झाला तो म्हणजे आमच्या भीमभाऊंना पाहून. मी त्या दिवशीच बोललो, इथं एक नाही दोन नाही, आपण जे दिसतोय आज आपण 50-60 लोक नाही, आज इथे लाखोनी श्रोता वर्ग उपस्थित आहे. कारण लाखो श्रोत्यांचं वारकऱ्याचं रस उतरलेलं जीवन एकटा वारकरी इथे उपस्थित, लाखो वारकऱ्याचं. मी कालच प्रमाण बोलून गेलो. आम्ही भोपाळी काकडा म्हणत असताना बिंबव येऊन बसतात आणि थोड्या वेळ बसले की नंतर मग त्यांचं जसं जसं भजन काकड्याचं भजन पुढं पुढं सुरू होत जायचं, तसं त्यांच्या आनंदाचं उधाण वर यायचं. आणि मग एक प्रमाण म्हणताना बाकी माझी नजर त्यांच्याकडे कायम जायची. नेने तहान भूक नाही लाज अभिमान, वेदिले जनार्दनी देवकी नंदनुगे माये. बस याच्यापेक्षा वेगळं प्रमाण मला सापडलं नाही, याच्यापेक्षा वेगळं प्रमाण सापडलं नाही. म्हणून आदरणीय बिंबऊ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. निपाणीची बरीच मंडळी, आमच्या काकूंचे बंधू नाशिकवरून आलेत, पवार परिवारही या ठिकाणी उपस्थित आहे. एकनाथ नाना राऊत, अशोक महाराज थोरात, आदरणीय आमचे बदाम महाराज सुद्धा या ठिकाणी आहेत. आदरणीय ठोसर भाऊसाहेब, त्या दिवशी जंगले शास्त्री महाराजांच्या आश्रमावरती गाठ पडली आणि सहज चर्चा झाली. ते म्हणे येतो म्हणे, काही अडचण आहे, आणि अगदी सहज ते या ठिकाणी उपलब्ध झाले. त्यांनाही धन्यवाद. हरिभक्ती परायण जगताप पाटील कोपरेकर, आता महिन्याभरापूर्वीच त्यांच्या गावामध्ये सेवा झाली, त्यांनाही धन्यवाद. आपण सर्वच मंडळी सर्वांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करतो. ज्यांचं ज्यांचं या सप्ताहाला सहकार्य असलं, मग ते सगळे असो, मग ते स्वयंपाक करणारे आचार्य महाराज असो, भांडे घासणाऱ्या स्वयंपाक करणाऱ्या माता भगिनी असो, आम्हाला सकाळी सकाळी सगळी सिस्टीम जोडून देणाऱ्यापासून दिवसभर काही अडचण आली तरी आमचे बुवा इथे हजर होते. ही सगळी मंडळी, अगदी खरं म्हणजे आम्ही इथं आलो पण यांनी आम्हाला सोडून इथून कुठंच गेले नाही. आमच्या व्यवस्था काही कमी जास्त लागलं सगळे इथं थांबले. आदरणीय गारोळे साहेबही या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांचं ज्यांचं या सप्ताह करता प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य लाभलं, आणि विशेष म्हणजे ज्यांच्या सहकार्याने आम्हाला या ठिकाणी हा उत्सव करण्याची ही संधी मिळाली, आपल्या देवस्थानचे मठाधिपती आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य देवीदासजी महाराज म्हस्के आदी करून आपल्या सर्वांच्या चरणाला प्रणाम करतो. आणि एक अर्धा पाऊण तासात आता माझं सगळं बोलणं आटोपतो. विठ्ठल विठ्ठल. खरं म्हणजे मंदिरात उत्सव चालू आहे, पण मंदिरात उत्सव चालू असताना सुद्धा पूर्ण निवासा शहर, गाव आणि पंचकृषी घर बसल्या हा उत्सव पाहते. त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आमची सगळी व्हिडिओ सिस्टीम वाखोरी. सोमनाथ महाराज अगदी सगळा प्रत्येक उत्सव, रोजचं सकाळचं प्रवचन प्रत्येकाने ऐकावं इथपर्यंत व्यवस्थित पोहोचलं. दुपारचं ज्ञानोबरायांचं चरित्र असेल, रात्रीची कीर्तनं असेल, सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थित दिल्या. आणि खरं म्हणजे त्यांचं ते ऑपरेटिंग आणि एडिटेशन सिस्टीम इतकी चांगली आहे की ते आता मला असं वाटायला लागलंय तुम्हाला जागन घर देतो येतक श्रामपूर. आता ते घेऊन जावं असं वाटतंय. आता काहीतरी करणार आहे आम्ही. शाळा आमचा रात्रीच विषय झाला. नाही, तुमचं बंद पाडायला तुमच्याकडे खान आहे ना. हा, मग पहिलं रोपट आम्हाला द्या, खाणीतून बरंच वर येणार आहे, काळजी करू नका. सोमनाथ भाऊंनी खूप सहकार्य केलं. म्हणजे मला त्या दिवशी गुरुवर्य बन्सी बाबांचं चरित्र ज्या दिवशी दुसऱ्या दिवशीचा विषय होता, माऊलींनी सांगितलं की आम्ही घरी बसून पण सगळा विषय अगदी तंतोतंत ऐकला. हे विशेषत्वाने आमच्या सोमनाथ भाऊंचं सहकार्य आहे. त्यांच्याविषयी भरपूर आदर आणि नम्रता धारण करतो. आणि अगदी 15-20 मिनिटं अभंगाच्या संबंधाने बोलून एक 10-5 मिनिटं पुढे काला सांगून अर्ध्या तासात सगळं मिटवणार आहे. ज्ञानोबरायांनी त्यांच्या जीवातली, त्यांच्या जीवनातली एक विशेष आवड सांगितलेली आहे. आता खरं म्हणजे मी काय अभंग निवडताना थोडंफार जे चिंतन ठरवलं होतं
ती दुसऱ्या दिवशी सगळं संपून गेलेलं आहे. कारण दुसऱ्या दिवशीचा अभंगच हा होता, तुझी आन वाहिन गा देवराया बहु आवडसी जीवा पा. त्याचं पहिलं अभंग तोही ज्ञानोबारायांचा होता, हाही ज्ञानोबारायांचा आहे. त्याही अभंगामध्ये जीवाच्या आवडीचाच विषय होता, या अभंगात सुद्धा जीवाच्या आवडीचाच विषय. पण आता बरेच मुद्द्यांची पुनरावृत्ती होऊ शकते. पण कलियुगाच्या प्रभावाची आमच्यावरती विशेष कृपा आहे. श्रोत्यांना काल रात्रीचं लवकर आठवत नाही, हा कलियुगाची आमच्यावर जरा जास्त कृपा आहे. म्हणून मी अधिक काही विषय लांबवणार नाही. पण ज्ञानोबाराय त्यांची आवड उपस्थित करतात. दोन मुद्दे आहेत. खरं म्हणजे ज्ञानोबारायांच्या जीवनाचे दोन पैलू पाडले जाते. जसं सद्गुरू बन्सी बाबांच्या जीवनाचे दोन पैलू चिंतनातून समोर आले. आदरणीय हरिभक्तीपरायण आप्पा महाराज माकुने तेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांना धन्यवाद. जसं सद्गुरू बन्सी बाबांच्या चरित्राचे दोन पैलू पडतात. पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे बाबांचं सद्गुरू कृपा होण्याच्या पूर्वीचं जीवन, आणि दुसरं बाबांचं सद्गुरू कृपा झाल्यानंतरचं जीवन. ज्यावेळी बाबा लहानपणी बाबूराव रासने पाटलांबरोबर पहिल्यांदा पैठणच्या वारीला गेले, आणि त्याच्यानंतर जेव्हा या मंदिरामध्ये बाबा आले, त्यावेळी योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचे शिष्य कोंडाजी काका, म्हणजे ज्यांचं परंपरेतलं मूळ नाव सोमेश्वरगिरी महाराज, जरा संभ्रम होता पण तो निवळला. महंत सोमेश्वरगिरी महाराज यांचं पहिलं कीर्तन ऐकलं. कीर्तनातून बोध ठसावला आणि बाबांच्या जीवनाची हेतू बदलले. अगदी तसं ज्ञानोबारायांना ज्यावेळी अवताराला यायचं निश्चित झालं, खरं म्हणजे ज्ञानोबाराय अवताराला येण्याच्या अगोदरच पूर्णतः सिद्ध होते. कारण ते जन्माला येण्याच्या प्रक्रियेची विशेषता ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत सांगितले. ज्ञानोबाराय म्हणतात, मोठकी देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रकटे प्रकाश. जसं सूर्याच्या अगोदर त्याचा प्रकाश जन्माला येतो, तसं ज्ञानोबारायांच्या अगोदर त्यांचं ज्ञान प्रकट झालं होतं. अगदी त्या पद्धतीने ज्ञानोबाराय जन्माला आले म्हणजे ते काही कमकुवत होते अशातला भाग नाही. पण जन्माला येण्याच्या वेळी त्यांच्या बुद्धीची जी आलंबनं होती, सद्गुरू कृपेनंतर ती बुद्धीची आलंबनं तशी राहिली नाही. माझं बोलणं लक्षात. सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांची कृपा होण्यापूर्वी ज्ञानोबारायांची जीवन जगण्याची जी एक भूमिका होती, गुरुकृपेनंतर ती भूमिका राहिली नाही. म्हणून अनुभवामृताच्या पहिल्याच श्लोकामध्ये आपल्या सद्गुरूंच्या विषयी नमन करताना ज्ञानोबारायांनी भाषा वापरली. काल आपण त्याचं विस्तृत चिंतन पाहिलं. यदक्षरं मनाख्येयं मानंद पंचमव्ययं श्रीमन्निवृत्तीनाथेति इति ख्यातं दैवतं आश्रये. ज्ञानोबाराय अनुभवामृताच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये ही भाषा वापरतात. आता उपायवन वसंतु जो आज्ञेचा आहे वतंतु, अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. माझ्या जीवनात माझ्यावरती माझ्या सद्गुरूंची जी कृपा झाली, त्या सद्गुरूंच्या कृपेने माझं जीवन असं बदललं. धर्म जागो निवृत्तीचा जेणे फेरीला ही सगळी प्रक्रिया ज्ञानाचा निज होतो, अज्ञान रूप सगळं बाहेर पडलं निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने. मी माझे कल्पने चालोसे पाऊळ चालताना चलवेची
फिरलो दिशादारी श्रम झाला केवळ भवनाही भ्रांतिवारी कै भेटेल गुरुदया धर्म जागो गुरु महिमा जिने दाविला देव निवारो निभवर जावे अवघानी रसला गुरु महिमा दाविला देव या देहाला माझ्या सद्गुरूंनी देव दाखवला आणि देव दाखवल्यानंतर कारण देव पाहण्याच्या पूर्वीच्या अगोदरची ज्ञानोबारायांची स्थिती वेगळी होती आणि देव पाहिल्यानंतरची स्थिती वेगळी होती. बोलू ज्यावेळी माणसाच्या जीवाला परमात्म तत्वाचं एकच आलंबन लागतं. बरोबर का? मी काय बोलतो देव मिळवायचा असेल ना, देव मिळवायचा असेल तर फक्त देवाचाच विचार करावा लागतो. जर देव मिळवायचा असेल ना तर फक्त देवाचाच विचार करावा लागतो. मी वाक्य पुन्हा पुन्हा बोलतोय. देव मिळवायचा असेल तर फक्त देवाचाच विचार करावा लागतो. म्हणाल महाराज या वाक्याची तीनदा पुनरावृत्ती करण्यात शहाणपण काय? तर त्याचं शहाणपण आणि बोलण्याचं कारण हे आहे, देव मिळवायचा असेल तर फक्त देवाचाच विचार करावा लागतो. देव जर मिळवायचा असेल तर देव मिळवताना होणाऱ्या त्रासाचा विचार करून चालत नाही, फक्त देवाचाच विचार करावा लागतो. देव मिळवत असताना होणाऱ्या विरोधाचा विचार करून चालत नाही, फक्त देवाचाच विचार करावा लागतो. देव मिळवताना होणाऱ्या अनुकूल प्रतिकूल परिस्थितीचा विचार करून चालत नाही, फक्त देवाचाच विचार करावा लागतो. वाक्य पुन्हा पुन्हा जाऊन फक्त एकच हातात येतं, देव मिळवायचा असेल तर फक्त देवाचाच विचार करावा लागतो. विठ्ठल ज्ञानोबारायांची जे प्रयत्न आहे ना ते त्यांच्या सद्गुरूंच्या मुळे पुढे गेले. तव हे निवृत्तीची कृपा दावोनी मार्ग दावी करीचा ते एकचे आलंबन बुद्धी रागाची या ठाई घेत असे. ज्ञानोबारायांनी अनुभवामृताच्या 6व्या प्रकरणामध्ये बोलताना हे भाष्य वापरलंय. माझ्या बुद्धीला आलंबन देवाचं दाखवलं, हे सद्गुरूंनी दाखवलं, बाकी याच्यात माझं काहीच नाही, माझं काहीच म्हणून नाही. तव जीवाची या प्रेम सनिग्धे ते आवडून विषयांबुद्धे ते दूर करून एकची आलंबन ठेवीचे तो निवृत्ती. 10व्या प्रकरणामध्ये शेवटच्या प्रकरणात बोलताना ज्ञानोबा बोलतात की माझ्या जीवाला एकच आलंबन दिलं ते म्हणजे देव, आणि ते देणारा फक्त निवृत्ती म्हणजे निवृत्तीनाथ महाराज एवढेच, दुसरं कोण. निवृत्तीनाथ महाराजांनी जी कृपा ज्ञानोबारायांवरती केली त्या कृपेचा परिणाम हा झाला की ज्ञानोबारायांच्या जीवनातली भूमिका बदलू लागली. जे अगोदर त्यांना प्रिय वाटत होतं ते आता त्यांना प्रिय वाटत नाही. एकदा माणसाच्या जीवाच्या बुद्धीला परमेश्वराचं आलंबन चिकटलं की त्याला प्रपंचाचे भोग गोड वाटत नाही. महाराज चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, कानोबान माळी वेदी भेटवाता, सुमनाची शेज चितळ मोहिती, सोळ्या सारी एकदा देव जवळ आला की प्रपंचात हव्याशा गोष्टी सुद्धा ज्याच्या करता सर्व सुखाची आशा जन्म गेला. जो जीव आतापर्यंत फक्त प्रपंचाच्या अपेक्षा करता गेला, एकदा त्याला देवाचं आलंबन चिकटलं की महाराजांचं म्हणणं आहे एकदा ते तिथं गुंतलं की परत माघारी येत नाही. परत
झाले समाधान तुमचे देखिले चरण आता उठावेसे मना येत नाही देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन किंवा आता कुठे धावे मन तुझे चरण देखली. या प्रमाणांची यादी आपल्याकडे आहे. एकदा आलंबन देवाचं झालं की बाकी कोणत्याही गोष्टी प्रिय वाटत नाही. मग एकदा ती गोष्ट जडली ती गोष्ट आवडू लागली की मग ती कशी जरी असली तरी माणूस काय तिथून मागं परत फिरत नाही. उदाहरण ज्ञानोबारायांना देव इतका प्रिय झाला की तो दिसायला कसा आहे याचा विचार केला नाही. तो दिसायला कसा आहे आणि तो किती प्रिय झाला अभंगाचं पहिलं चरण. इतका प्रिय झाला ज्ञानोबराय म्हणतात सावळी परब्रह्म आवडे या जीवा. आता आवडे जीवा हे आपण त्या दिवशी ऐकलं म्हणून काही त्यात काही जास्त गुंतत नाही. आता मी पुढे चलतो. ज्ञानोबरायांना काय आवडतं हे आपण पाहिलं. त्यांच्या जीवाची आवड ही देव आहे इथपर्यंत आपण आदरणीय नंदकिशोर महाराजांकडनं त्या दिवशी पूर्ण किती बहु आवडसी जीवापासून याच्या संबंधाने आपण ऐकलंय. पण काय आवडतंय आता थोडं पुढे जाऊ. थोडस जो आवडतो तो कसा आहे ते म्हणतात की सावळे परब्रह्म आवडे या जीवा. पहिला मुद्दा जो आवडतोय त्याचं नाव घेतलेलं नाहीये त्याचं स्वरूप सांगितलंय. तो दिसायला कसा आहे महाराज म्हणतात तो सावळा आहे. सावळा ऐका बरं का. ऐका सौंदर्य शास्त्राचा जर विचार केला ना तर सौंदर्य शास्त्राने मानवी देहाच्या संबंधाने 3 गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत त्या बहुतेक सर्वांना आवडतात. सौंदर्य शास्त्र जर पाहिलं तर 3 गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत की ज्या बहुतेक सर्वांना आवडतात. बहुतेक त्यातला पहिला गुण जो सांगितलेला आहे ना त्या पहिल्या गुणामध्ये सांगितलाय यम दृश्यत्वे त्वचे नष्टे. त्याची त्वचा कशी आहे याच्यावरनं आवडणं ठरतं. दुसरं आता थोडं आपल्याला ऐकायला थोडस कठीण वाटेल बरं का. यंत नासाग्रे त्याचं नाक कसं आहे त्याच्यावरनं बऱ्याच जणांना लोक आवडतात. आणि तिसरं यत भोग प्राप्तेष्यो त्याच्याकडनं काय मिळेल याच्यावरनं माणसाचं प्रेम जडतं. माणसाचं प्रेम 3 गोष्टीवरनं जडतं. 3री गोष्ट त्याचं नासाग्र कसं आहे. आता नासाग्र काही जण म्हणतील महाराज हा दिसण्याचाच मुद्दा आला ना. नाही. इथं नासाग्र या शब्दाचा अर्थ नासाग्र म्हणजे नाकाचं टोक. नाकाचं टोक म्हणजे नाकाचं टोक नाही त्याची समाजातली प्रतिष्ठा. नाहीतर पहिलं सौंदर्य येतच की नाक सौंदर्याच्याच प्रतीकामध्ये मोडतं. त्याचा अर्थ तो नाही. त्याची प्रतिष्ठा म्हणून काय त्याच्या प्रतिष्ठेवर बरेच जण पहिलं सौंदर्यावर भाळले जातात. दुसरं
प्रतिष्ठेवर भाळले जातात. आणि तिसरं, त्याच्याकडनं आपल्याला काय मिळणार आहे याच्यावर त्याच्यावर समोरच्या माणसावर प्रेम केलं जातं. ज्यावेळी एखादा माणूस आपल्याला आवडू लागतो ना, या 3 गोष्टीपेक्षा बाहेरची गोष्टच नाहीये की जी आपल्याला त्याच्यामध्ये शोधावी लागेल. थोडंसं उलट चलू. पहिलं, एखादा व्यक्ती का आपल्याला आवडतो की जर त्याच्याकडनं काही आपल्याला मिळणार असेल ना तर आपल्याला तो आवडतो. विस्तार करत नाही, सर्वांना सगळं माहिती आहे, सर्वांना सगळं माहिती आहे. सब पैसे के भाई, सब पैसे के भाई. आधी थोडस प्रापंचाच्या संबंधाने बोलतो आणि मग ज्ञानोबारायांनी भूमिकेमध्ये उतरवून पाहू आपण थोडस. ज्ञानोबा इथं आपल्याला एक भूमिका आहे, त्याच्याकडनं काहीतरी मिळालं की मग आपल्याला माणसं प्रिय वाटतात. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ती व्यक्ती काहीतरी समाजातली प्रतिष्ठित असेल तर बाकी कोणत्याच गोष्टीकडे पाहत नाही, तो दिसतो कसा त्याच्याकडेही लक्ष दिलं जात नाही. आणि दुसरी गोष्ट, त्याच्याकडनं आपल्याला काय मिळणार आहे याचाही विचार केला जात नाही. पण याला समाजात प्रतिष्ठा आहे ना, बस आपल्याला प्रतिष्ठा याच्या संबंधाने पाहिजे, बस ती आपल्याला भेटली म्हणजे पुष्कळ झालं. या दोन्हींच्या मध्यावर मिळणारं उदाहरण देतो. मध्यावर मिळणारं, काही जणांकडं सौंदर्य नसतं पण सौंदर्याच्या सावलीत बरंच काही असतं. बापाने मुलाला सांगितलं, बाळू तुझ्याकरता मुलगी पाहिली आहे, तुझं लग्न करायचंय. मुलाने सांगितलं, बाबा मी लग्न करणार नाही. अरे एकदा फोटो तर बघ. बाबा मी फोटो पाहिला. का पाहिला? बर. लग्न करायचं? तू म्हणे मला या मुलीशी लग्न करायचं नाही. अरे पण का? ती म्हणे ती दिसायला गोरी नाही. जरा आपला गावठी शब्द वापरतो, ती दिसायला गोरी नाही म्हणे, गोरी नाही. गोरी नाही म्हणून लग्न करत नाही. ती म्हणे मला गोरी बायको पाहिजे, मला गोरी बायको पाहिजे, मी हिच्याशी लग्न करणार नाही म्हणे, ती गोरी नाही म्हणे. त्यावेळी बापाने सांगितलं, अरे बाळा ती गोरी नाहीये पण ती महिन्याला 1,00,000 रुपये पगार कमवते आणि तू सुशिक्षित बेकार आहे. तुझ्या हातात डिग्र्या आणि डोक्यात घुगऱ्या, तू घरातच बसलेला, तुला कोणी विचारत नाही, तुला कोणी विचारत नाही, तुला रुपया कोणी फेकून मारत नाही. ती महिन्याला 1,00,000 कमवते. मग म्हणतो बाबा मला तिच्याशीच लग्न करायचं. का? ज्यावेळी काहीतरी त्याच्याकडनं मिळतंय. आणि दुसरा त्यातला पोटमुद्दा जो आपण चर्चेत घेतला, जर मान वाढत असेल तर बऱ्याचदा स्वरूपाला व्यावृत्त केलं जातं. सांगण्याचा मुद्दा असा, काहीतरी अपेक्षा म्हणून आवड प्रीती निर्माण होते. मानाच्या साठीची अपेक्षा ही बऱ्याचदा आवड आणि प्रीती निर्माण करते. यत्नासाग्रे हे आवड आणि प्रीती निर्माण करते. आणि तिसरं, त्याची थोडासा शब्द थोडासा उपनिषदाने खाली येऊन दिलाय. ते म्हणते की त्वचा, पण त्याच्याच पुढे त्यांनी त्वचा शब्दाची व्युत्पत्ती करताना सांगितलंय, नासेहम जारम भावनेत्वाणिम स्वरूपे आकृष्टम चैतन्य. उपनिषद बोलतं की त्वचा या शब्दाचा जार भावनिक अर्थ घ्यायचा नाही, त्याचं नाम स्वरूप, त्याचं स्वरूप बहुतेकदा प्रिय होतं. ज्ञानोबारा या कक्षात देवाकडे पाहतात. आता खरं सांगा, सौंदर्यशास्त्राच्या नियमानुसार जे इतर संतांनी सुंदर बोलले, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, ज्ञानोबाराय त्यालाच पाहून म्हणतात सावळे परब्रह्म आवडे या जीवा. ते जे म्हणतात सुंदर आहे, सावळ आवडतं, सुंदर आहे, सावळ आवडतं, सुंदर आहे, खरं तो दिसणारा सुंदर आहे का? विटेवरचा देव जो आहे तो सावळा आहे, तो सावळा म्हणून सुंदर आहे का? सावळ्याला कुणी सुंदर म्हणतं का? मला सांगा. चला 2 पक्षी आहेत आपल्याकडे, 2 प्रकारचे पक्षी आहेत. एक आहे बगळा आणि एक आहे कावळा. एक आहे बगळा आणि एक आहे कावळा. बोलू खरं दोन्ही घातकच आहे.
खरं म्हणजे दोन्ही घातकच आहे, पण तरी पण दोघातला किमान डोळ्याला पाहायला कोणता बरा वाटतो? बघा, मग तो 2 पायाचा का असेल, पण किमान थोड्या वेळापुरता पाहायला तो बरा वाटतो. बगळा, कावळा पाहायला बरा वाटतो का बरा वाटत नाही? कारण तो कसा आहे? काळा आहे. काळं पाहायला बरं वाटत नाही. पण आता खरं बोलू का स्वामी रामसुखदासजींचं एक त्यांच्या प्रवचनातलं एक वाक्य मी वाचलेलं आहे, ते सांगतो. स्वामी रामसुखदासजींचं असं म्हणणं आहे, ते असं म्हणतात, सच्ची सुंदरता तो सावरेपण में ही छुपी है. स्वामी रामसुखदासजींचं असं वाक्य आहे, सच्ची सुंदरता तो सावरेपण में ही छुपी है, गोरे तो कल भी फरेबी थे आज भी फरेबी है. असं त्यांचं वाक्य आहे. आपल्या देवाविषयी प्रेम दाटून आल्यानंतर देवाच्या संबंधानं बोलताना रामसुखदासजींच्या प्रवचनातलं हे वाक्य आहे. ज्ञानोबारायांना तो देव आवडतो कारण तो सावळा. आता थोडं याच्या संबंधानं थोडंसं बोलतो. ज्ञानोबारायांना तो सावळा का आवडतो? आता थोडं उलट बोलतो. मला माहिती आहे, मी माझ्या जातीवर जातोय हळूहळू. ते आम्हाला शेखर महाराजांकडे राहून सोपं अवघड करायची घाण सवय लागली. ती सवय लागली आम्हाला. आता ते कोणाला गोड वाटतं कोणाला नाही वाटत हा फार कठीण मुद्दा आहे, पण आम्हाला त्यांची सवय लागली आहे. याला गुण म्हणा नाही तर दोष म्हणा. थोडंसं याला उलट करून सांगतो. जी गोष्ट माणसाला एकदा आवडते ना, मग तिथं माणूस त्याचं काहीच पाहत नाही. मग त्याचं रंगही पाहत नाही, रूपही पाहत नाही, प्राप्त काय की अप्राप्त काय, लाभ आहे का तोटा आहे ते काहीच पाहत नाही. मला असं वाटतं देव दोन्ही कक्षेमध्ये ज्ञानोबारायांना असा आहे. मिळकतीच्या बाबतीत म्हटलं तरी देव सर्वथैव ज्ञानोबाराय त्याला प्रिय मानणार, आणि काहीच अपेक्षा न ठेवता जरी म्हटलं तरी ज्ञानोबारायांना तो प्रिय वाटतो. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीवर आपलं विशेष प्रेम असलं ना, तर माणूस त्याच्या संबंधाने बऱ्याचदा अतिरेक करतो. मी काल त्या संबंधानं बोलून गेलो, माझी वेळ जवळ संपत आलेली आहे, लांबवत नाही. पण ज्यावेळी एखादी गोष्ट आवडते ना महाराज, आलंबन एका ठिकाणी स्थित झालं, चित्ताला दुसरा विषय जर मिळाला नाही ना, तो एकदा विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यावेळी त्यांना जन किती जरी चांगलं असलं तरी ना आवडे, धन किती जरी चांगलं असलं तरी ना आवडे, माता पिता सर्वथैव प्रिय, पण एकदा विषय नारायण झाला की काही आवडत नाही. मग आवडतं ते कुठपर्यंत? सावळे परब्रह्म आवडे या जीवा. का आवडतं? कारण त्यांनी मनामध्ये घर केलंय. हे अवघड आहे बरं का. एकदा मनात घर केलं की ती गोष्ट मनातून बाहेर काढणं. बोलू एकच वाक्य बोलतो पुढे चलतो. साध्या प्रपंचातल्या विषयाने जर एखाद्या मनात घर केलं तर तो विषय लवकर माणसाच्या मनातून बाहेर निघत नाही. मग तो विषय निर्माण करणारा जो अखिलकोट ब्रह्मांडाचा चालक आहे, त्यांनी एकदा त्या मनावरती कब्जा केला तर त्याला बाहेर काढणं फारच कठीण आहे, अशक्य आहे. मने मन राणी वा घर केले. तो असा बसलाय की आता मला प्रश्न पडलाय, काय करू सये सावळे गोवित आपे आप. मला वाटतं की हे सोडून बाकीच्या बऱ्याच गोष्टी मला कल्याणावह आहेत, पण काय करू, इतकी गुंतून बसले की मी प्रयत्न जरी केला तरी ते होत नाही. आपे आप लपत मनते. तिथं मी जाऊन इतकी पक्की बसते, इतकी त्या माझी बुद्धी त्याच्याशी आकृष्ट झालेली आहे की आता तिथून माघारी येण्याचा रस्ता नाही. म्हणून माझ्या संबंधाने बाप रखुमा देवी वळू ती सावळी प्रतिमा आणि त्याच्या ठिकाणी जाण्याचा मार्ग हा माझा इतका प्रशस्त झालाय की मने मन क्षमा एक झाले. काय करू सये सावळे गोवित आपे आप लपत म्हणते ते विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय बाबा की जय सद्गुरु महाराज की जय केले देवे गोकुळे झालं असं भगवान गोकुळामध्ये आले आणि गोकुळामध्ये आल्यानंतर भगवंताला पाहण्यासाठी सर्व गोपिका एकत्र नंदाच्या घरावरती येऊ लागल्या. काय झालं, त्याने इतक्या मंडळींना शब्द देऊन ठेवलेले होते की त्याची वाट पाहता पाहता दिन तैसी रजनी झाली हो माये अवस्था लावून गेला जोनी कानाये. वाट हे पाहता शिनले डोळुले डावा डोळा लवे उजवी स्फुरतसे बाहू. सगळ्या गोष्टी वाट पाहून पाहून थकले आणि अपेक्षा फक्त एक एकदा कै येता देखेन माझा माय बाप. अपेक्षा फक्त एवढी होती आणि म्हणून त्या सगळ्या गवळणी तो आल्यानंतर काही त्यांनी जास्त वेळ वाट पाहिली नाही. नंदाच्या घरी गर्दी झाली, पण एका गवळणीला त्याने जरा विशेष शब्द दिला होता, कारण ती जरा विशेष अधिकाराची होती आणि तो शब्द पूर्ण करण्याकरता तो आला. पण तिने विचार केला आपल्याला जायचंय पण गर्दी खूप आहे देवमध्ये, पण त्याच्या बाजूने तीन रिंगण पडलेले होते, एवढं तोडून जायचं कसं. तिने विचार केला. अगोदर तिने विनंती केली मला पाहू द्या, देवाला पाहू द्या, विनंती केली. पण ते मधले इतके कट्टर होते की त्यांनी थोडं सुद्धा बाजूला सरकणं पसंत केलं नाही. मग कोण होते, आपले आणि देवामध्ये जो आडकाठी बनवून ते म्हणजे आपले त्रिगुणानम बंधनती जीवा. आपल्यामध्ये जी 3 प्रकारची गुणाची सत्वरज तमाची जी बंधन आहेत ना, पहिला तमाचा, दुसरा त्याच्यामध्ये रजाचा आणि सर्वात मध्ये जो आहेत ना तो सत्वगुणाचा. तुम्ही म्हणाल महाराज सत्वगुण सुद्धा परमार्थात घातक आहे का? घातकच आहे. कारण बऱ्याचदा हा सत्वगुणच उपाधी रहित झालेल्या माणसाचं सुद्धा वाटोळं करतो. 2 मिनिटात बोलून जातो, फक्त 2 मिनिटामध्ये. काय होतं, बऱ्याचदा माणसं प्रयत्नपूर्वक परमार्थामध्ये सर्वात मोठी अडचण आहे ती म्हणजे उपाधी. तुका म्हणे उपाधी वाढविली कृपानिधी. ही का वाढवली? कारण ही आपल्यामध्ये अडथळा निर्माण करणारी अडथळा. म्हणून परमार्थातला उपाधी नावाचा अडथळा बरेच महात्मे प्रयत्नानं दूर करतात. ऐका बरं का, मला याच्यातनं एक छोटासा मुद्दा तुमच्या समोर प्रस्तुत करायचा आहे, फक्त सुचलं म्हणून सांगतो. बऱ्याचदा होतं काय, भजन कीर्तन नामस्मरण जप तप ध्यान या सगळ्या गोष्टी केल्या जातात ते म्हणजे उपाधी रहित होण्याकरिता. आणि अनेक महात्मे प्रयत्न करून उपाधी रहित होतातही. ऐका बरं का, मला पुढं वाक्य बोलायचंय.
अडचण काय ते सांगतो. सत्व किती कुठं घातक आहे. तम तर घातकच आहे, रजही घातक आहे, पण सत्व सर्वात जास्त कसा घातक आहे. लोक प्रयत्न करून उपाधी विरहित होतात, बरं का. आणि उपाधी विरहित झाल्यानंतर त्यांना त्याचं समाधानही होतं की आता आपण उपाधी विरहित झालो. पण त्या समाधानाच्या आनंदामध्ये ते बोलू लागतात, मग मी उपाधी रहित झालो, 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 मी उपाधी रहित झालो. अहो बऱ्याचदा बरेचसे उपाधी रहित झालेले महात्मे मी उपाधी रहित झालो या नवीन उपाधीवर कधी जाऊन बसतात त्यांनाच कळत नाही. हा घातक सत्व आहे. विठ्ठल हे जर तोडायचं असेल तर फक्त याला एकच पर्याय, ते तर सेवा हा दारवंटा. बाकी काही नाही, बाकी कशाने सेवेने या सगळ्या गोष्टी मिळतात. पण त्या गवळणीने विचार केला, तिघीच्या तिघी गराडा करून 3 कवच तोडून जाणं सोपं नाही. आणि तिने विचार केला, यांना तोडण्या इतकं आपल्याकडे आयुष्याने क्षणभंगूर नाही भरवसा, एवढा काळ आपल्याकडं नाहीये, थोडका वेळ आहे. मग तिने विचार केला, यांना तोडत बसण्यात वेळ घालण्यापेक्षा, ती शहाणी होती, तिने विचार केला तोडत बसण्यापेक्षा यांच्या पाटकुळी बसू म्हणे. तिने त्या 3ही गवळणींच्या ज्या गराड्या होत्या ना त्यांच्या पाटकुळी बसली. त्यांना तिथंच तव शमोनी टाकिले तिघांसी. ज्ञानोबराय अमृतानुभवात जे बोलतात, तिघांनाही दाबून टाकलं खाली. आणि दाबून टाकून जेव्हा तिने समोर गेली आणि देखिला देखिला माये देवांचा देव विठला संदेह निमाले तुझे पण. आणि मग ती गवळण आतून जेव्हा बाहेर आली तेव्हा बाहेर ज्या गवळणी वाट पाहत होत्या ना, त्या वाट पाहणाऱ्या गवळणीने तिला सहज तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं, का ग आज जाताना वेगळी होती, बाहेर येताना वेगळी दिसतीये, नेमकं झालं काय. त्यावेळी त्या गवळणीने उत्तर दिलं, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. हे तेने वेधियल तेने वेधियल तेने वेधियल मन, तेने वेधियल तेने वेधियल तेने वेधियल मन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. सजनी आज देखो नंद जी को लाल, सजनी आज देखो नंद जी को लाल, सजनी आज देखो नंद जी को लाल, सजनी आज देखो नंद जी को लाल. देखो नंद जी को सजनी आज देखो नंद जी को. लंगड़ा का लंगड़ा लंगड़ा का लंगड़ा देव एक पाया न लंगड़ा, लंगड़ा का लंगड़ा लंगड़ा का लंगड़ा देव एक पाया न लंगड़ा, लंगड़ा का लंगड़ा लंगड़ा का लंगड़ा देव एक पाया ने लंगड़ा, लंगड़ा का लंगड़ा लंगड़ा का लंगड़ा देव एक पाया न लंगड़ा. देवाचा देव बाई ठकरा असा कसा, देवाचा देव
असा कसा देवाचा देव बाई ठकडा 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 तुडीवर तुडी गवळणी साते निघाल्या तुडीवरी तुडी गवळणी साते निघाल्या वृंदावनी वेणू कवनाचा मायवाजे वृंदावनी वेणू कवनाचा मायवाजे वेणू नादे गोवर्धनु गाजे उच्च पसरुनी मयूर विराजे मज पाहता भासती यादवराजे मज पाहता भासती यादवराजे वृंदावनी वेणू कवनाचा मायवाजे वृंदावनी वेणू कवनाचा मायवाजे तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला कानी तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला कानी विवळ झाले अंतकरणी विवळ झाले अंतकरणी मी घर धंदा विसरले आहार सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली आहार सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली भुलविले 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 वेणू नादे भुलविले 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 वेणू नादे वेणू वाजविला गोविंदे वेणू वाजविला गोविंदे वेणू वाजविला वेणू वाजविला गोविंदे वेणू वाजविला गोविंदे वेणू वाजविला गोविंदे कोणी एकी भुलली नारी कोणी एकी भुलली नारी कोणी एक भुलली नारी कोणी एक भुलली नारी कशी जाऊ मी वृंदावना कशी जाऊ मी वृंदावना मुरली वाजवितो काढा मुरली वाजवितो काढा मुरली वाजवितो काढा तिसरी आली धावोनी याने बाई काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी दोन्हीची गाठ मारोणी गाठबाई कोणासी सुटेना यशोदे बाळ तुझा काढा उठवरी तो सुधिंगाना यशोदे बाळ तुझा काढा उठवरी तो सुधिंगाना बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ दिसतय गोजिरवाने 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 सांगता गाराने गे गोकुळच्या नारी काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी कृष्णा
तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको रे. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. घरी बोबाटा उठला, माठ तयाचे फोडू नको रे. रागीट तुझा पिता नंदन, मारतयाचा खाऊ नको रे. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको रे. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. उद्या जाई राणा सगळे घेऊन गोधना, सगळे घेऊन गोधना, सगळे घेऊन गोधना. उद्या जाई राणा सगळे घेऊन गोधना, सगळे घेऊन गोधना, सगळे घेऊन गोधना. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळात या, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळात या, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळात या. हे खेळ मांडिला लगोरी, खेळ मांडिला लगोरी, खेळ मांडिला लगोरी, खेळ मांडिला लगोरी. खांदी भार पोटी भूक, काय खेळायाची सुख, काय खेळायाची सुख, काय खेळायाची सुख. खांदी भार पोटी भूक, काय खेळायाची सुख, काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे सुख. माझ्या खरामचा पूर्ण 50 मिनिटाचा स्लॉट आहे हा. आता उग मी मंदिरात आहे म्हणून थोडं शांततेने धीरानं काम चालू आहे. नाहीतर 50 मिनिटाचा अख्खा काल आहे. सरळ सरळ पाहायचंच नाही 50 मिनिटं. कुणी काय टाळकरी टाळ पाहत नाही, श्रोते काही नाही, पखवदही थांबत नाही, काही थांबत नाही. पण आता मंदिरात असल्यामुळं जरा काही नियम पाळणं गरजेचं आहे. म्हणून खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे चूक, झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या, माझी आहे तैसी पाहे, नाही तरी घरा जाये चोरून या माये नवनीत आणावे. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळे. मग भगवंताने त्या सर्व गोपाळांना बसवलं. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, किंवा विभ्रद वेणुम जठर पठयो शृंगवेत्रेच कक्षे, किंवा प्रसाद असतू प्रसन्नता माझा ज्ञानराज गोपाळासीला या वाटी. पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. तालुका वारकरी संप्रदाय आयोजित फिरता तीर्थक्षेत्र सप्ताह यावर्षी श्री क्षेत्र निवासी माऊलींच्या दरबारामध्ये संपन्न झाला आणि त्याची आजची काल्याची सेवा. आता काही परत मी त्या सगळ्या गोष्टीला सुरुवात करणार नाही. पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद. आता यानंतर काल्याचा हंडीचा अभंग होईल, काल्याचा अभंग होईल.
उपसंहार होईल आणि उपसंहार झाल्यानंतर भजनी मंडळ शेवट खाली बसतील. त्यानंतर अगदी 5 ते 7 मिनिटाचा सत्काराचा कार्यक्रम आहे. तुकारामा आरती गुरुरायाची थोर वीर वैष्णवा बंशी बाबा नाम तुम कृपा से ज्ञानेशाची आरती गुरुरायाची निधी निवास नगरीत करवीरेश्वर मंदिरा पैस खांब उभा तेथ वाट पाहतो बाबांची आरती गुरुरायाची जीर्णोद्धार करोनिया कळस केला मंदिरा
वैष्णव भाविकाची दिलीची दोरी भक्ती आरती गुरुरायाची प्रवरा अमृत वाहिनी परिस झाला चिंतामणी गुरुदास गीता सांगे सेवा करावी ज्ञानेश्वरी आरती गुरुरायाची हो रवीरा वैष्णवाची बंसी बाबा नाम कृपा से ज्ञानेशा आरती गुरुरायाची घालील लोटांगण वंदन ज्ञान पायी नरोब तुझे प्रेमे आलंगिनानंद पूजन भावे वाळे विठ्ठल रखमाय टोबार ढल रखमाय टोबार पंढरीचा बार करी चुकोनी हरी संत संग सर्व अखंड प्रेमाचा कल्लोळ तुका मागे हेची दान वारी चुकोनी झाली अकल्प आयुष्य भावे तया माझी आसळा हरीच्या दासा गुणेची बाधा न हो कवनी काळी ही संत मंडळी सुखी असो ओंकाराचा वारा न लागो माझ्या विष्णुदासा भाविकाची म्हणे तया सावे कल्याण ज्या मुखे निदान पांडुरंगा बाधा न हो कवनी काळी ही संत मंडळी सुखी असो मागणी ते एक तुझ प्रती आहे दिसेल पायी पांडुरंगा संतासी निरवी हेची मजरी अनेक तुझे काही न मागू देवा म्हणे आता उदार तू होई मद ठेवी पायी संता या संतासी निरवी हेची मज दे अनेक तुझे काही न मागू देवा ज्ञानदेव तुकाराम देव ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पाहे प्रसादाची वाट घ्यावे धुवोनी शेष घेवोनी जाई तुमची झाली या भोजना झालो एक सवा तुम्हाला शेष घेवोनी जाईन तुमची झाली या भोजना तुका म्हणे चित्त करोनी राहिलो निवांत शेष घेवोनी जाईन तुमची झाली या भोजना तुकाराम 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 पुंडली खबरदार हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु बंसी महाराज की जय।